बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे। निवडणूक लांबणीवर पडल्याचा मला फायदा झालाय। लग्नामुळे निवडणूक लांबल्याचा फायदा झाला। झी 24 तासवर युगेंद्र पवार यांनी ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे। तर बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे। निवडणूक लांबणीवर पडल्याचा मला फायदा झालेला आहे। लग्नामुळे निवडणूक लांबल्याचा फायदा मला झालाय असं त्यांनी म्हटलेलं आहे। झी 24 तासवर युगेंद्र पवार यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवा नेते युगेंद्र पवार आहेत। कसं पाहता आता 9 वर्षानंतर ही बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे। 9 वर्ष झाली की इतर निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि बारामतीकरांना आता परिवर्तन हवं आहे। बारामतीकरांना आता बदल पाहिजे आणि त्याच्यामुळे बारामतीकर हे आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देतील हा विश्वास आम्हाला आहे। बारामती माळेगावच्या असेल निवडणुकीमध्ये आपण तेवढ्या स्पीडनी म्हणजे मागील 20 दिवस झालं आपल्याला मिळाले होते। त्या 20 दिवस निवडणुका लांबल्या होत्या। फायदा असं झाला असं मी म्हणणार नाही, पण उलट जर निवडणुका 2 किंवा 3 तारखेला झाल्या असते तर मग ही प्रक्रिया पुढं गेलीच नसते आणि आमचे उमेदवार तेव्हाच निवडून आले। थोडं एक 15-20 दिवस आम्हाला प्रचार करायला मिळाले हे माझं नशीब मी समजू शकतो, कारण त्यावेळेला माझं लग्न पण होतं। तेव्हा मला काही तिथं जास्त वेळ देता आला नाही। जेवढा वेळ मी देऊ शकलो तेवढा मी दिला, पण थोडं आता मला एक प्रचार करायला 4-5 दिवस जास्त वाढवून मिळाले एवढंच आहे।